आणि या दोन धक्कादायक बातम्यांच्या नंतर आपण इतरही काही बातम्यांचा आढावा घेणार आहोत। बातमी आहे मुंबईत आलेल्या पावसाची। मुंबईकर या पावसामुळे जितके सुखावून गेले तितकाच त्रास तितकाच ताप मुंबईकरांना या पावसामुळे झाला। त्याला कारण होतं बीएमसीची नालेसफाई। नालेसफाईची पोलखोल झाली आहे पहिल्याच पावसात, कारण मुंबईच्या अनेक भागात रस्त्यांवरती असलेले मॅनहोल म्हणजे नालेसफाईची पोलखोल करणारे पुरावे ठरले। धक्कादायक बाब म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या समोरच मुंबई महानगरपालिकेचा एक अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडला। या अपघातामुळे मॅनहोलची समस्या पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली। मात्र जे हजारो मुंबईकर स्वतःचा जीव मुठीत धरून अशा रस्त्यांवरनं रोज प्रवास करतात त्यांचं काय? 2017 साली झालेल्या धुवाधार पावसात मुंबईच्या नालेसफाईचं पितळ उघडं पडलं। 29 ऑगस्ट 2017ला डॉक्टर दीपक अमरापूरकरांचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेला। यानंतर राजकीय चिखलफेक झाली, आश्वासनांचे इमले बांधले गेले, सत्ताधारी बदलले, पण 9 वर्ष लोटूनही परिस्थिती जैसे थेच आहे। त्यामुळे आज नालेसफाईची जशी पोलखोल झाली तशी उघड्या मॅनहोल संदर्भातली समस्या सुद्धा पुन्हा चर्चेत आली। मुंबईतले हे उघडे मॅनहोल हे जीव घेणे आहेत, धोकादायक आहेत। मुंबईच्या महापौर जेव्हा रस्त्यांवरती पाहणीसाठी उतरलेल्या होत्या तेव्हा त्यांच्या समोरच या उघड्या मॅनहोलमध्ये पालिकेचा कर्मचारी कसा धडपडला, पडता पडता ते कसे वाचले त्याचीच ही दृश्य। तर मुंबईतल्या जीवघेण्या उघड्या मॅनहोल संदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्पष्टीकरण दिलंय। जिथे जिथे मॅनहोल उघडे असतील किंवा त्यांच्यावरती जाळ्या बसवलेल्या नसतील तिथे तिथे संबंधित अधिकारी आणि इंजिनियर्स यांच्यावरती कारवाई केली जाईल असा थेट इशारा त्यांनी दिलाय। पाणी साचल्यानंतर खालची जाळी दिसत नाही किंवा मॅनहोलची झाकणं ती लोकांना दिसत नाही, त्याच्याकडे मी अतिशय जातीने लक्ष देते। आणि मी माझ्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून एवढं पण सांगते की ज्या ठिकाणी अशा पद्धतीची जाळी नसेल आणि जर एखाद्या मनुष्य कोणालाही तिथे घातपात झाला तर त्या ठिकाणी त्या अभियंत्याची जबाबदारी निश्चित करून मी त्याच्यावर कारवाई करणार। तर मुंबईमध्ये पाणी साचणं, पाणी साचून मुंबईकरांची कोंडी होणं, उघड्या मॅनहोलची समस्या पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर येणं, या सगळ्या मुद्द्यांवरनं मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं चांगलंच धारेवर धरलंय। गुलाबी शर्ट घातलेलं किमान 55, 45, 50 वयाची ग्रस्त इतक्या जोरात पडले, समजा ते गटार असतं तर खालीच गेले असते, अशी यांची पोलखोल होते। माझं म्हणणं आहे, आम्ही तुमच्यावर काहीतरी निराधार आरोप करायला नाही आलो आहे, पण तुम्ही जे निराधार आरोप केलात त्याचा आता खंडन करताय, तेव्हा आत्ता तुम्ही सत्य परिस्थिती मांडताय, मग तेव्हा काय फक्त आरोप करण्यासाठी तुम्ही होते? मी स्वतः सकाळपासून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, पण अख्खे रस्ते नाले हे एवढे जाम आहेत की अख्खी मुंबई एका पावसामध्ये जवळजवळ ठप्प झालेली आहे। नालेसफाई अजिबात झालेली नाही। मुंबईतले सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत, पत्रे लावून ठेवलेले आहेत, मेट्रोची कामं अर्धवट पडलेली आहेत। याची जबाबदारी कोणी घ्यायची? कारण जे पालकमंत्री मुंबईचे आहेत ते स्वतः एक मोठे बिल्डर आहेत, स्वतः बिल्डर आहेत। अर्धी मुंबई त्यांच्या प्रोजेक्टमुळेच खणून ठेवलेली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या राजधानीत राहणाऱ्या जनतेची काही चिंता काळजी आहे की नाही? गेल्या 3-4 महिन्यात ह्यांचेच काही फोटो मग असं बोट दाखवताना मग हा नाला साफ झालाय का, तो नाला साफ झालाय का, जे काही आरोप लावले, ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं त्यांनाच परत कॉन्ट्रॅक्ट दिले, हे सगळे घोळ घालून पुन्हा एकदा महापौरांच्या समोरच एका मॅनहोलमध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी की महापौर बघतायत आणि त्यांच्यासमोर मॅनहोलमध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे। मुद्दा हाच येतो की मुंबईची काळजी ही कशी घ्यायची हे तर ह्याच्यावर तुम्हाला मी सांगणार नाही, कारण तुम्हाला कधी मुंबईची काळजी नव्हतीच, पण ज्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल काळजी आहे, ज्या बिल्डरांबद्दल काळजी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर्सबद्दल त्यांची कामं कशी झालीत ह्याची तर काळजी घ्या।
तर मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडला, पाणी साचलं, मुंबईकरांना समस्यांचा सामना करावा लागला. या सगळ्या समस्यांबद्दल बोलताना भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी एक अजबच प्रतिक्रिया दिली. त्यांच्या प्रतिक्रियेवरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया तर उमटल्याच, पण विरोधकांनी सुद्धा त्यांची चांगलीच अडचण केली टीकेचा भडीमार करून. आपण मुंबईच्या नाले सफाई असेल, गटार सफाई असेल किंवा पाणी निचरा होण्यासंदर्भात केलेल्या व्यवस्था आपण सगळ्या पहा. परंतु मुंबईची रचनाच अशी आहे की पाऊस पडल्यावर अशा प्रकारची गोष्ट होतेच. ते होता कामा नये, खरं आहे. परंतु स्वतः महापौर आज रस्त्यावर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानं आढावा घेत आहेत आणि त्याच्यामुळे प्रामाणिकपणे या मुंबईमध्ये पाणी साचू नये, तुंबू नये याचा प्रयत्न सरकार आणि महापालिकेने केलेला आहे. मग हे दरेकरांना माहीत होतं, तर गेले अनेक वर्ष शिवसेनेवर आरोप कशाला करत होते. हे बघ, असं हे माझ्यासारखं असावं. मी पहिल्यापासून सांगतोय की मुंबईची भौगोलिक रचना अशी आहे की मुंबई ही बशीसारखी आहे आणि त्या बशीचा जो मध्यभाग आहे हा सायनमध्ये आहे. हे मी आज बोलत नाही, रेकॉर्ड काढा. हे गेली अनेक वर्ष मी सांगतोय. मुंबई हे एक बेट नाही आहे, 7 बेटांची मिळून बेट केलं आहे. तेव्हा भराव करताना काय लाईनदोरी लावली होती सपाटीकरण करायला? स्वतःच्या अंगावर आल्यावर कळतं. आरोप करणं खूप सोपं असतं समोरच्यावर. दरेकरांचं अभिनंदन करतो की निदान सत्य तरी बोलतं. आज तरी ते सत्य बोलले. अख्खी महानगरपालिका खड्ड्यात पडली हो. 90,000 कोटी गेल्या 5 वर्षात उडाले. कुठे उडाले तुम्हाला पत्रकारांना तरी माहिती आहे का? 90,000 कोटी रुपये. वा 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 वा. मग पहिले 20-25 वर्ष तुम्ही आमच्या बरोबर होता. गेले 4 वर्ष तुम्ही आमच्या नावानेच बोंबा मारत होता की भ्रष्टाचार करतायत, हे नालेसफाई झालेली नाही आहे. त्याच्यात आहे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की नालेसफाईच्या भ्रष्टाचाराबद्दल CIDची चौकशी चालली आणि कॉन्ट्रॅक्ट त्याच लोकांना आहे. म्हणजे ह्याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नाही आहे. तर एवढ्याशा पावसाळ्यामध्ये जर अशी परिस्थिती असेल, समजा 4-5 दिवस सतत पाऊस असेल, तर काय अवस्था होणार आहे? तुम्ही 3-4 वर्ष प्रशासन तुम्हीच चालवत होता ना. आणि भौगोलिक परिस्थिती अशी आहे तर पंपिंग स्टेशन्स तुम्ही निर्माण करायला पाहिजे होता. आम्ही जसं आदित्यजींनी जसं भारत मातामध्ये तो यावर्षी पाऊस तुंबला नाही तशी व्यवस्था केली, तशी कुठची व्यवस्था केली तुम्ही सांगा. आणि आश्चर्याची व्यक्त गोष्ट अशी, दौरे काढणारे मोठे मोठे ताफे घेऊन आता कुठेच दिसत नाही आहे मुंबईकरांना मदत करण्यासाठी.